नमस्कार. ग्रामगीता अध्याय 12 भाग 67. संत तुकडोजी महाराज म्हणतात की गावाचं पुनर्निर्माण व्हावं या उद्देशानंच सेवा मंडळांसारख्या संस्था उभारल्या आणि त्यांच्यामार्फत रामधून सुरू केली. मित्रहो, रामधून ही काही आजची संकल्पना नाही आहे. फार पूर्वीपासूनच या प्रदक्षिणेची परंपरा आहे. या प्रदक्षिणेमागं लोकांना कार्यप्रवृत्त करण्याची योजना होती, पण आज ते सगळंच लयाला गेलं आहे. ज्याप्रमाणे आपण स्नान करून स्वच्छ होतो, तसे आपला गावही स्वच्छ करत राहावं. सगळ्या लोकांनी ग्रामस्वच्छतेला हातभार लावून गावाच्या उन्नतीचं श्रेय घ्यावं. आपण तेवढं स्वच्छ राहायचं आणि भोवताली गलिच्छ वातावरण पाहायचं. अशानं तन आणि मन दोन्हीही दूषित होतात. म्हणूनच आपली दुकानं, घरं, नाले, चौक या जागा स्वच्छ ठेवाव्यात. त्या स्वच्छ केलेल्या भागांमधून आबालवृद्धांनी रामधूनची प्रभात फेरी काढावी. आपण ग्राम स्वच्छता करत असताना जी घाण निघेल ती सगळी एकत्र गोळा करून गावापासून दूर अशा ठिकाणी व्यवस्थितपणे जमा करावी. त्याच्यासाठी गावाबाहेरच्या दूर अंतरावर खत खड्डे तयार करावेत. जनावरांचं मलमूत्रही त्यातच भरावं. त्याचप्रमाणे मलमूत्र विसर्जनाची सोय इतरांना त्रासदायक न होईल अशा ठिकाणी आणि अशा प्रकारे करावे. कालांतरानं त्याच्यापासून खत करता येण्यासारखी सोय केली तर अतिशय उत्तम. अशा प्रकारे जे खत तयार केलेलं असतं त्याचा वापर केला तर जमीनही प्रसन्न असते. श्रोते हो, मी तुम्हाला सांगतो, आपण सर्वांनी मिळून निसर्गाच्या रचनेचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. आपण जे खातो त्याचं खत तयार होतं आणि त्या खतापासून अन्न तयार होतं. आपण जे जे खात असतो त्या सगळ्याचं रक्त मांसात रूपांतर होतं आणि त्यातून जे राहिलेलं असतं त्याला आपण खत म्हणतो. तशा प्रकारे केलेलं खत सांभाळून ठेवावं. झाडं मोठी होऊ लागली, फळं देऊ लागली की त्या खताचा वापर केला तर उत्तम पीक येतं. खत नसेल तर भूमीची मात्र दैना होते. ज्या खतात मूत्र, विष्ठा आणि हाडं मिसळलेली असतात त्याच्यामुळं जमिनीत सुद्धा एक प्रकारचा उत्साह संचारतो. तशा खत मिसळलेल्या जमिनी बी बियाणं पेरलं की त्या झाडांना येणारी कणसं मोठी आणि भरपूर असतात. पण मंडळी, आमचं दुर्दैव असं की आज आमची गावं या गोष्टी समजूनच घेत नाही आहेत. याचं ज्ञानही कोणाकडं शिल्लक राहिलेलं नाही आहे. गुरांच्या आणि माणसांच्या विष्ठेचाही दुरुपयोग केला जातोय. शेणाच्या गोवऱ्या करून त्या जाळल्या जातात. त्यामुळं त्यांचं केवढं नुकसान होतं हे त्यांना कळतच नाही आहे. शेणात आहे लक्ष्मीची वसती, धर्मग्रंथीही वचन ऐसे, असं संत तुकडोजी म्हणतात. एवढ्याचसाठी माझा अट्टहास चाललेला आहे. सगळ्या गावाचं मलमूत्र एकत्र व्हावं, करावं. त्याचा वापर करण्याचं तंत्र समजून घेऊन ते झाकून ठेवावं आणि त्या खतानं त्या गावाची जमीन खतवून घ्यावी. त्यामुळे काय होईल माहीत आहे का? आपोआप गावातली घाण दूर होईल. रोगराई पसरल्यामुळं जे नुकसान होतं ते थांबेल आणि धान्य पिकण्याचं प्रमाणही वाढेल. हे सगळं गावकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी एक समिती स्थापन करावी. जनतेत जागृती घडवून आणावी
आणि वाढलेल्या उत्पन्नाची जनतेत वाटणी करावे. त्याचं नेमकं वर्णन कसं करतात पहा. मुबलक खत, मुबलक पाणी, मुबलक श्रम, मुबलक बी भरणी, मुबलक उत्पन्न गगनाचे भेदून दिसावे गावी. सगळ्यांनी मिळून गाव स्वच्छ करावं. त्याच्यामुळं उत्तम आरोग्य नांदेल. घाणीतून आणि खतातून नववैभव उदयाला येईल याची तुम्ही खात्री बाळगायला हरकत नाही. क्रमशः